नमो बुद्धाय, जय भीम. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. ज्याने ते प्राशन केले तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. त्या लेखणीच्या तलवारीने अनेक युद्ध जिंकून बॅरिस्टर झाले. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे एकूण 32 डिग्र्या होत्या. त्यांचा हा अविस्मरणीय शैक्षणिक प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत. 14 एप्रिल 1891 ची ती सोनेरी पहाट. मध्य प्रदेशातील महू येथील लष्करी छावणीत माता भीमाई आणि रामजी बाबा यांच्या पोटी सूर्य जन्माला आला. रामजी माळोजी सकपाळ आणि भीमाबाई यांचे 14वे रत्न. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील ब्रिटिश सैन्यात सुभेदार होते. ते संत कबीरांचे अनुयायी होते आणि सुशिक्षित होते. बाबासाहेब आंबेडकर जेमतेम 2 वर्षाचे असताना त्यांचे वडील सेवानिवृत्त झाले आणि त्यानंतर साताऱ्यातील लष्करी भागात ते वास्तव्यास होते. 7 नोव्हेंबरला सातारा नगर येथील राजवाडा चौकात सरकारी हायस्कूलमध्ये इंग्रजीच्या पहिल्या वर्गात प्रवेश घेतला. ती शाळा प्राथमिक हायस्कूल या नावाने ओळखली जाते. आजही त्या शाळेच्या रजिस्टरमध्ये भिवा रामजी आंबेडकर अशी नोंद पाहायला मिळते आणि म्हणून 7 नोव्हेंबर हा दिवस महाराष्ट्रातील विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जातो. साताऱ्यातील शाळेत प्रवेश तर भेटला, पण वर्गात बसण्याची परवानगी नाही. शिपाई हाताच्या ओंजळीत पाणी देत असे आणि ज्या दिवशी शिपाई रजेवर असेल त्या दिवशी पूर्ण दिवस पाण्या वाचून राहावे लागेल. प्रश्नांची उत्तर येत असून सुद्धा उत्तर देण्याची परवानगी नाही. असे अनेक कटू अनुभव आले तरीही शिक्षण सोडले नाही. त्यांच्या वडिलांना शिक्षणाचे महत्व माहिती असल्याने अभ्यासावर नेहमीच भर दिला जात होता. बाबासाहेब पहिलीमध्ये शिकत असताना त्यांच्या आईचे निधन झाले. त्यानंतर त्यांचा सांभाळ त्यांच्या आत्या मीराबाई यांनी केला. नोव्हेंबर 1904 मध्ये बाबासाहेबांनी इंग्रजीमधून 4थीची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर डिसेंबर 1904 मध्ये रामजी बाबा सहपरिवार मुंबईला आले व लोअर परेल भागातील डबक चाळीमध्ये राहू लागले. खूप प्रयत्न केल्यानंतर मुंबई एल्फिस्टन सरकारी हायस्कूलमध्ये बाबासाहेबांचे ऍडमिशन झाले, पण तेव्हाही त्यांना काही अटी मान्य कराव्या लागल्या. जसे वर्गात एका बाजूला बसणे, शिक्षकांचे सहाय्य न मिळणे. अनेक शिक्षक त्यांच्याशी तिरस्काराने वागत असत, कारण एल्फिस्टन हायस्कूलमध्ये जाणारे हे पहिले अस्पृश्य विद्यार्थी होते. 1907 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एल्फिस्टन हायस्कूल मधून मॅट्रिकची परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले. तेव्हा कृष्णराव अर्जुन केळुस्कर गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली सभा भरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कौतुक केले आणि केळुस्कर गुरुजींनी स्वतःनी लिहिलेला गौतम बुद्धांचे चरित्र हा महत्वपूर्ण ग्रंथ बाबासाहेबांना भेट दिला आणि तेव्हापासून बाबासाहेबांनी बुद्धांच्या शिकवणीचा अभ्यास करायला सुरुवात केली. आर्थिक अडचणीमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयीन शिक्षण घेऊ शकले नाही. परिस्थिती फार वाईट होती हे केळुस्कर गुरुजींना समजले. त्यांनी मुंबईतील महाराज सयाजीराव गायकवाड यांच्याशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भेट घालून दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची हुशारी पाहून महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी सयाजीराव गायकवाड यांनी दरमहा 25 रुपये शिष्यवृत्ती देण्याचे मंजूर केले. या शिष्यवृत्तीमुळे बाबासाहेबांना पुढील शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला. पुढे त्यांनी एल्फिस्टन महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि 1912 मध्ये त्यांनी मुंबई महाविद्यापीठातून राज्यशास्त्र व अर्थशास्त्र मधून BA ही पदवी संपादन केली. 1913 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विद्वान म्हणून निवड केली आणि त्यांना उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला जाण्याची संधी मिळाली. हा त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीतील अतिशय महत्वाचा टप्पा होता. जून 1913 मध्ये अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात प्रवेश घेऊन त्यांनी अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र याचा अभ्यास करून 1915 मध्ये MA ही पदवी संपादन केली. 1916 मध्ये त्यांनी भारताचा राष्ट्रीय लाभांश, एक ऐतिहासिक आणि विश्लेषणात्मक अभ्यास हा प्रबंध लिहिला आणि तेव्हा त्यांना 1917 मध्ये PhD ही पदवी मिळाली. ते अर्थशास्त्रात परदेशातून डॉक्टरेट मिळवणारे पहिले भारतीय होते. हा प्रवास त्यांच्या विद्वत्तेला आकार देणारा आणि सामाजिक न्यायाच्या लढ्यासाठी पायाभूत ठरला. बडोदा संस्थानाच्या करारानुसार शिष्यवृत्तीची कालमर्यादा संपल्यामुळे ऑगस्ट 1917 मध्ये ते भारतात परतले. कराराप्रमाणे त्यांनी बडोद्यात काम सुरू केले. सामाजिक कार्य सुद्धा चालू केले, परंतु जात आधारित भेदभावामुळे त्यांना अडचणी आल्या. त्यानंतर ते सिग्नम कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू लागले आणि पुढील अभ्यासासाठी त्यांनी स्वतः पैसे जमा केले. जुलै 1920 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लंडनला रवाना झाले.
आपले अपूर्ण राहिलेले शिक्षण पूर्ण करण्यासाठी पुन्हा त्यांनी लंडन ऑफ स्कूल इकॉनॉमिक्स मध्ये प्रवेश घेतला आणि जून 1921 मध्ये MSc ही पदवी मिळवली. अर्थशास्त्र, चलन व्यवस्था, आंतरराष्ट्रीय व्यापार, भारताची आर्थिक रचना या विषयांवर संशोधन केले. लंडन ऑफ स्कूल इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स मधून MA ही पदवी प्रदान केली. LSE लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स हे त्या काळातील जागतिक सर्वोत्तम अर्थशास्त्र संस्थांपैकी एक होते. त्यानंतर लंडनमध्ये ग्रेज इन मधून कायद्याचे शिक्षण पूर्ण केले आणि जून 1922 मध्ये बार ॲट लॉ ही कायद्याची पदवी प्राप्त केली. 1923 मध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून द प्रॉब्लेम ऑफ रुपी या प्रबंधासाठी DSc ही अतिशय उच्च पदाची पदवी मिळवली. द प्रॉब्लेम ऑफ रुपी या प्रबंधासह शिक्षण पूर्ण करून ते बॅरिस्टर झाले. त्यांना 64 विषयांचे ज्ञान होते. 9 भाषांचे ते जाणकार होते. त्यांच्याकडे 2 मास्टर डिग्री, बार ॲट लॉ आणि 4 डॉक्टरेट पदव्या होत्या. 1954 मध्ये नेपाळ काठमांडू येथे झालेल्या जागतिक बौद्ध धम्म परिषदेत बौद्ध भिक्खूंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बोधिसत्व ही पदवी प्रदान केली होती. विशेष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे हयात असतानाच त्यांना बोधिसत्व ही पदवी बहाल करण्यात आली. धन्यवाद.